मी, माधवी, एक शांत, सुखी आयुष्य जगत होते. पण एका क्षणी माझं जग पूर्णपणे उलथंपालथ झालं. माझं आणि समीरचं लग्न होऊन 10 वर्ष झाली होती. सुरुवातीला आमचं नातं खूप प्रेमळ होतं, पण हळूहळू समीर त्याच्या कामात इतका गढून गेला की आमच्या नात्यात दुरावा आला. मला एकटं वाटायचं. माझ्या मनात निराशेने घर केलं होतं. समीरची बंगळुरूला बदली झाली, तेव्हा मला वाटलं की आता तरी काहीतरी बदलेल. पण तसं काहीच घडलं नाही. उलट, समीरने मला त्याच्या एका जवळच्या मित्राशी, रोहितशी ओळख करून दिली. रोहित नेहमी माझं कौतुक करायचा, माझी काळजी घ्यायचा. एक दिवस समीरने मला सांगितलं, माधवी, आपल्या कुटुंबाचं भविष्य एका महत्त्वाच्या प्रोजेक्टवर अवलंबून आहे आणि त्यासाठी मला रोहितची मदत हवी आहे. तू रोहितशी बोलून त्याला समीरच्या हट्टापायी आणि त्याच्यावरच्या विश्वासापोटी मी रोहितला भेटायला तयार झाले. मी रोहितसोबत एका शांत रेस्टॉरंटमध्ये डिनरसाठी गेले. त्याने माझ्या आवडीनिवडी, माझ्या भूतकाळातील गोष्टी, माझ्या स्वप्नांविषयी विचारलं. त्याचं बोलणं खूप नम्र होतं, पण त्यात एक वेगळीच जादू होती. डिनरनंतर त्याने मला त्याच्या घरी कॉफीसाठी बोलावलं. थोडं संकोच वाटत असतानाही समीरच्या शब्दांवर विश्वास ठेवून मी त्याच्यासोबत गेले. रोहितच्या घरात शिरल्यावर मला एक वेगळं वातावरण जाणवलं. घर खूप प्रशस्त होतं, पण त्यात एक भयान शांतता होती. त्याने मला सोफ्यावर बसवून कॉफी बनवायला घेतली. थोड्या वेळाने तो माझ्या शेजारी येऊन बसला आणि त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला. माधवी, तुझ्यासारखी सुंदर आणि समजूतदार स्त्री मिळणं कठीण आहे, तो म्हणाला. त्याच्या या बोलण्याने मी अस्वस्थ झाले आणि त्याला सांगितलं की मी माझ्या नव्याशी प्रामाणिक आहे. तेव्हा त्याने माझ्याकडे बघून एक विचित्र हसू दिलं. त्याने माझ्या जवळ येऊन माझ्या केसांना स्पर्श केला आणि म्हणाला, माधवी, समीरनेच तुला माझ्यासाठी पाठवलं आहे. त्याला जे हवं ते दे आणि तू मोकळी हो. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मला वाटलं की समीरने माझा विश्वासघात केला आहे. त्याच क्षणी मी तिथून उठून बाहेर पडले. माझा विश्वास पूर्णपणे तुटला होता. मी लगेच माझ्या मुलांना घेऊन बंगळुरू सोडलं आणि पुण्यात माझ्या माहेरी परत आले. पण इथूनच माझ्या आयुष्यात एक अनपेक्षित वळण आलं. पुण्यात पोहोचल्यानंतर 2च दिवसांनी मला पोलिसांचा फोन आला. समीरचा खून झाला होता. पोलिसांनी केलेल्या चौकशीत एक धक्कादायक सत्य समोर आलं. समीरने मला रोहितकडे पाठवलं होतं, कारण त्याला माहीत होतं की रोहित एक धोकादायक व्यक्ती आहे. रोहितच्या एका मोठ्या गुन्ह्याचा समीर साक्षीदार होता आणि रोहित त्याला संपवण्याच्या प्रयत्नात होता. समीरने माझा वापर रोहितला गुंतवून ठेवण्यासाठी केला होता, जेणेकरून त्याला पळून जायला वेळ मिळेल. पण त्याचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला आणि रोहितने त्याचा खून केला. हे सत्य ऐकून मला खूप मोठा धक्का बसला. समीरने माझा विश्वासघात केला नव्हता, तर माझ्यासाठी एक मोठी योजना आखली होती. त्याने मला रोहितपासून दूर ठेवण्यासाठी हे सर्व केलं होतं. समीरला चुकीचं समजल्याबद्दल मला खूप वाईट वाटलं. समीरला मी माफ करू शकले नाही, पण त्याने माझ्यासाठी जे काही केलं होतं, ते मी कधीच विसरणार नाही. आज मी एक यशस्वी उद्योजिका म्हणून ओळखली जाते आणि माझ्या मुलांसोबत आनंदी आणि स्वाभिमानी आयुष्य जगत आहे.